आज फायनली आम्ही मंडळासाठी गणपती बाप्पांची मूर्ती बुक केली. तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर विषय असा होता, बाप्पांची मूर्ती बुक करायची होती, पण इकडे काही मनासारखी मूर्तीच भेटत नव्हती. मग पोरांनी नियोजन लावलं की आता डायरेक्ट पेनला जाऊनच मूर्ती बुक करायची. मग काय, काढली गाडी आणि निघालो पेनला. इथे पेनमध्ये जागोजागी बाप्पांचे कारखाने होते. इथल्या बाप्पांच्या मूर्त्या बघून एवढं तरी कळालं, पेनला पृथ्वीवरील गणपती बाप्पाचे जन्मस्थान का बोलतात. मग आमच्या कार्यकर्त्यांची शोध मोहीम चालू झाली. तशी आमची मूर्ती 4 फुटाचीच, पण आमच्या कार्यकर्त्यांचा जोश टॉप लेवलचा होता. इथे मूर्त्या तर एवढ्या 101 होत्या की कोणती फिक्स करायची काही कळतच नव्हतं. त्यात पोरांसोबत गेल्यावर कांड होणार नाही असं कधी झालंय का? मग त्याचं प्रॉपर नियोजन लावून एका गाडीत 8 जण बसून पंक्चर काढायला गेलो. तोपर्यंत कलाकारांच्या हाताची जरा जादू बघितली. तेव्हा समजलं, काय नशीबवान लोक आहेत नाही, ज्यांना स्वतःची कला जगता येते, जपता येते आणि त्याचबरोबर बाप्पाची सेवा सुद्धा करायला मिळते. अगदी समाधानी माणूस. शेवटी आमच्या मंडळासाठी बाप्पांची मूर्ती बुक केली आणि परतीच्या प्रवासात पोटभर जेवण करून घरी पोहोचलो. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जाताना तेवढं फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.